शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची अगदी थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। मात्र त्याआधी नंदनवन बंगल्यावर शिंदे सेनेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय नंदनवन या ठिकाणी शिंदे सेनेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मात्र आता अगदी थोड्याच वेळात नवीन नगरसेवकांची देखील बैठक सुरू होणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चित यामिनी, महापालिकेचा निकाल लागला आणि राजकीय बैठकांच्या घडामोडींना जो आहे तो वेग आलेला आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नंदनवनवरती बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये आगामी सर्व निवडणुका ज्या आहेत जिल्हा परिषद युती म्हणून लढायच्या यावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि यानंतर आता थोड्याच वेळात शिवसेनेचे जे 29 नगरसेवक आहेत त्यांची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। थोड्या वेळातच आता त्या बैठकीला सुरुवात होणार आहे। माजी खासदार राहुल शेवाळ या बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या बैठकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे महापौरपद। अडीच वर्षपद महापौरपद भाजपकडून वाटून घ्यायचं का मग भाजपलाच महापौरपद सोडायचं, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जे आहेत ते आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित आजची रात्र ही हॉटेलमधली सर्व शिवसैनिकांच्या नगरसेवकांची शेवटची रात्र असू शकते। उद्या हे सर्व नगरसेवक जे आहेत ते आपापल्या घरी जाऊ शकतात। ही देखील माहिती जी आहे ती नक्कीच। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। तो आपण पाहतोय शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आता बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे। या बैठकीमध्ये देखील आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना कोणती नवी रणनीती आखणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।